नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे प्रकरणाने खळबळ उडाली असताना आता न्हावे गावातील एका तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तरुणाने एकतर्फी प्रेमातून हा जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे। हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की न्हावे गावातील प्रीतम अरुण म्हात्रे याने एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केलाय। सदर तरुणी गंभीररीत्या जखमी होऊन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे। तरुणीला 2 वर्षापूर्वी प्रीतम म्हात्रे यांना प्रपोज केला होता, परंतु तरुणीने त्यावेळी त्याला नकार दिला होता। तरुणीने नकार दिल्याचा राग मनात ठेवून न्हावे गावाजवळ माणिक टॉक समुद्रकिनारी 26 जुलै रोजी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी करत बसली होती। तेव्हा प्रीतम म्हात्रे हा तिथं पोहोचला। त्यानं काही कळण्याच्या आतच लोखंडी सळईने तरुणीच्या डोक्यात व पाठीवर जोरदार हल्ला केला। त्यामुळे तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। तरुणीच्या डोक्याला 10 टाके पडले असून ती अतिदक्षता विभागात उपचार घेतेय। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी प्रीतम म्हात्रेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय।